हॅलो हाय फ्रेंड्स, तुमचं अपेक्षा रेसिपी व्लॉगमध्ये स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत पारंपरिक चविष्ट चळवळीची भाजी। त्यालाच काही ठिकाणी तांदूळचा भाजी असे पण म्हटले जाते। अतिशय पौष्टिक आणि चविष्ट असणारी आज आपण भाजी करणार आहोत। भाजी छान निवडून घ्यायची आणि निवडल्यानंतर तोडून घ्यायची आहे। त्यानंतर भाजी छान धुवून घ्यायची आणि पाणी काढून घ्यायचं। त्यानंतर आपण आता तेल घातलेलं आहोत। तेल हे आवश्यकतेनुसार घातलेले आहे आणि चवळीच्या भाजीला तेल हे कमी लागते, त्यामुळे जास्त तेल घालू नये। तेल छान गरम झालं की त्यामध्ये कांदे सोडूयात। कांदे मी जास्त घेतलेले आहेत। जास्त कांदे घातल्याने भाजीला खूप अशी छान मस्त चव येते। कांदे आपण आता छान परतून घेऊया आणि कांदे हे लालसर होतपर्यंत परतून घ्यायचे आहे। घरगुती पद्धतीने बनवलेली ही भाजी खूपच चविष्ट लागते। तसेच चुलीवरची असेल तर मग मज्जाच वेगळी। गावाकडची चव आणि सोपी रेसिपी एकदा नक्की ट्राय करा। तर आता आपण त्याच्यामध्ये मिरची घालूयात। हिरवी मिरची तसेच मी लाल मिरची पण घातलेली आहे। हिरवी मिरचीपेक्षा लाल मिरचीमुळे भाजीला खूप अशी मस्त छान चव येते। त्यानंतर आवश्यकतेनुसार हळद आणि मीठ घातलेले आहे। त्यानंतर कोणतेच मसाले घालण्याची आवश्यकता नाही। त्यामध्ये हळदी पण ऑप्शनल आहे, तुम्ही घालू शकता किंवा नाही। ते छान मिक्स करून ढवळून घ्यायचे आणि त्यानंतर आपण जी भाजी धुवून घेतलेली होती ती घालायची आणि छान मिक्स करून घ्यायची। अशी मिक्स करायची की सगळे मटेरियल एकजीव झाले पाहिजे आणि भाजी मिक्स झाली पाहिजे। तर तुम्ही अशी भाजी बनवली आहे का आणि तुमच्याकडे या भाजीला काय म्हणतात तर ते कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि तुम्हाला जर रेसिपी आवडत असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका। आणि असेच छान छान व्हिडिओसाठी बेल आयकॉनला क्लिक करा। आणि याच्यानंतर तुम्हाला कोणती रेसिपी बघायला आवडेल ते पण कमेंटमध्ये सांगा। अशा प्रकारे आपली भाजी एकदम रेडी झालेली आहे। कमीत कमी 15 ते 20 मिनिट छान शिजू दिलेली आहे आणि ती आता भाजी रेडी झालेली आहे। चवळीच्या भाजीचे फायदे सांगायचे झाले तर पोट साफ होण्यासाठी पण या भाजीचे खूप मोठे उपयोग आहे। तर तुम्ही हप्त्यातून एकदा नक्की ट्राय करा। धन्यवाद।